हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता झोपेतून उठली, खूप दिवसानंतर अशी निवांत झोपली होती, छान वाटलं. आता उठली आहे आणि वाजले आहेत 5:45 आणि आज मी अनामिका आणि संग्रामदादाला घरी जेवायला बोलवलेलं आहे. कारण की अनामिका परवाच आली आहे तिच्या माहेरी डिलिव्हरीसाठी. सो परवा 1 तारीख आहे, आज 30 तारीख आहे. तर ती परवा जाणार आहे आणि 2 दिवस बॅक म्हणजे 28 तारखेला आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. म्हणजे संग्रामदादा आम्हाला घेऊन गेले होते बाहेर जेवायला, की आता अनामिका जाणार आहे तर आपण बाहेर असं जस्ट जेवायला जाऊयात, करून टाईम स्पेंड करूया असं. तर आज मी त्यांना घरीच बोलवलेलं आहे जेवायला. तर अनामिकाला ना कोथिंबीरच्या भाकरी खूप आवडतात, माझी मम्मी बनवते. पण यांना त्याची रेसिपी मला माहिती आहे, पण ते मला प्रॉपर असं नाही करता येत, म्हणजे मी कधी करून बघितलेलं नाही आहे. कारण की तर मी मम्मीच बनवते. सो मग ते ट्राय करायला पण काही नाही आहे, पण त्याची प्रोसेस जरा ते तव्यावरती थापायचं वगैरे ते जरा मला म्हणजे प्रॉपर माहीत नाही. कारण की परत मग आपण एवढं करणार आणि गडबड नको व्हायला. पण मला कोथिंबिरीच्या वड्या येतात. सो मग म्हटलं सेमच रेसिपी असते, फक्त शेप वेगळा असतो. तर म्हटलं कोथिंबिरीची वडी करूयात तिच्यासाठी. आणि तिला मागे जसं आमचं बोलणं झालं होतं तेव्हा तिला हे खायचं होतं, काय म्हणतो आपण, विसरले मी, मूग डाळचे भजे. तर ते पण मी छान बनवते. सो त्याचं मी दुपारीच डाळ वगैरे भिजत ठेवलेली आहे, तर मूग डाळीचे भजे बनवणार आहे. आणि तिला माझ्या हातचं वांग्याचं भरीत खूप आवडतं. सो वांग्याचं भरीतसुद्धा बनवणार आहे. सो असं काही ठरलेलं आहे माझं. चपात्या बनवणार, वांग्याचं भरीत आणि आळू आळू नाही सॉरी कोथिंबिरीच्या वड्या आणि मूग डाळचे भजी. आणि विचार करते का मग थोडासा असा पुलाव टाईप थोडासा राईस पण लावू, कारण की राईस असतो कसं जरा पोट भरल्यासारखं वाटतं, म्हणजे मला तरी. तर मला असं चपातीसोबत भात थोडाफार लागतोच, तरच माझं असं जेवण झाल्यासारखं वाटतं. सो असं काहीसा माझं प्लॅन आहे. तर आता लागते मी आधी, तर मी पहिला किचन पूर्ण आवरणार आहे, कारण की भांडे वगैरे पूर्ण जाळी भरलेली आहे, घसलेले आहेत. तर सगळ्यात पहिला भांडे वगैरे लावते, किचन पूर्ण क्लीन करून घेते, देन मी स्वयंपाकाला लागते. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर अशा प्रकारे ती तयारी जोरात सुरू आहे. वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. कसली तयारी सुरू आहे? कसली तयारी सुरू आहे? का बरं मला छळताय? सांगितलेलं आहे ऑलरेडी मी माझ्या ब्लॉग मध्ये. सांगितलंय हो, का? तुम्ही लेट ब्लॉग चालू केला तुमचा. अच्छा, बरं. काय बनवते सांगा मी. कोथिंबीरची भाकरी. कोथिंबीरची भाकरी की होय, कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी. भाकरी बनवायच्या होत्या खरं, पण बिघडायला नको म्हणून म्हटलं जे येते तेच बनवूयात. तरी तुला मम्मी सारख्या बनवतात ना. हा म्हणूनच ना, मम्मी सारखे नाही येणार बनवता, म्हणूनच मी हे केलं. आता मी कोथिंबीर वडीसाठी पीठ बनवते. कोथिंबीर मस्त गावठी मिळाली मला बाजारात. सुगंध अख्ख्या घरभर पसरला. म्हटलं आधी वडी लावून देते, मग बाकी सगळं तयारी करेल. तर आता इथे माझं पीठ तयार करून झालं. इथे पाणी ठेवलेलं आहे आणि या जाळीमध्ये आता बनवून ठेवेल मी. तर आता मी वडी बनवायला घेते. हे अशी बनवून झाली माझी. या भांड्याला खाली तेल लावायचं आणि मग त्यात अशी वडी ठेवायची, थोडं हाताला तेल घ्यायचं आणि मग वडी बनवायची. आणि आधी ते पाणी उकळूस तर वड्या बनवून घेते. पाणी उकळलं का मग त्याच्यात टाकायचं. त्याच्यामध्ये मी लिंबू टाकलंय इथे, कारण की मग भांडं परत खराब होतं, काळं काळं पडतं, मग लिंबूने ते काळं नाही पडणार. आणि इथे मी मूग डाळीची तयारी पण करते सोबतच, त्याचं पण पीठ तयार करून ठेवते, मग गरम गरम नंतर काढेल. सो हे असे काहीशे अशा वड्या बनवायच्या. सो माझी मम्मी ना खूप छान बनवते. आणि मम्मी आता येणार आहे पुण्याला, पण नेमकी तेव्हा अनामिका नसणार आहे. सो तिला मी सांगून ठेवलंय का मम्मी आली तर मी बनवेल आणि दादांकडे
म्हणजे दादा जेव्हा तुझ्या माहेर येतील तेव्हा त्यांच्याकडे पाठवेल सोबत तुला खायला. सो आज कोथिंबिरीच्या वड्यांनी काम चालू आहेत आपण. सो एवढ्या साऱ्या वड्या बनवल्या आहेत मी. आणि आता इथे पाणी पण उकळलेले, आपल्याला वाफा येतात बघू शकता. आता याच्यावरती मी ठेवणार असं काहीसं, आणि त्याला आता झाकण ठेवणार वरून. सो ह्या वड्या बनायला ना खूप वेळ लागतो. म्हणजे आळूच्या वड्या आपल्या पटकन बनून जातात, ह्याला थोडा वेळ लागतो कारण की याच्यामध्ये बाजरीचं पीठ असतं. त्याच्यामुळे सानू आली, सानूची मस्त चांगली आवाज आला की नाही माहीत नाही, परत एकदा बोलते. आळूच्या वड्यांना वेळ लागतो, सॉरी लवकर होतात, आणि ह्याला वेळ लागतो कारण की याच्यामध्ये बाजरीचं पीठ असतं. सो आता हे लावून दिलेलं आहे. आता मी भज्यांची तयारी करायला घेते, म्हणजे पीठ बनवून ठेवते, त्यानंतर मग जेव्हा जेवायला बसू तेव्हा मी गरम गरम काढेन. तर इकडे माझं भज्याचं पीठ पण तयार झालेलं आहे. यात मी मूग डाळ आणि चना डाळ भिजत टाकलेली होती दुपारीच, आणि आता त्याच्यामध्ये मी मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेतले, आणि कोथिंबीर आणि कांदा आणि मीठ असं काहीसं सगळं मिक्स करून पीठ बनवलेलं आहे. आणि ते माझी वड्या चालू आहेत. सो मी नेहमी ना या वांग्याचं भरीत बनवते, कारण की मला ना ते आपले जे वांगी कलरचे ते दुसरे असतात ना, जे प्रॉपर भरताचे वांगे असतात, तर ते मला आवडत नाही, कारण की त्याच्यामध्ये म्हणजे अशी टेस्टच नाहीत, काय माहिती का. सो मला या वांग्याचे जास्त आवडतात. सो मी आता ह्याचं भरीत बनवणार आहे. सो आता वांग्याच्या भरताची तयारी करते. टोमॅटोसुद्धा मी भाजूनच घेणार आहे, आणि इकडे ऑलरेडी वांगे झालेत माझे भाजून, आणि ते तयारी करून ठेवले. लसूण घेतलाय, कांदा घेतलाय, टोमॅटो आणि वांगे. बाहेर किती सुंदर क्लायमेट झालंय बघा ना, म्हणजे हलका हलका पाऊस येतो आणि खूप सुंदर दिसतं. आणि वाजले आहेत 7 तरी पण एवढा उजेड आहे बाहेर. माहिती आहे, आमच्याकडे ना एवढं सुंदर क्लायमेट असतं आणि एवढं छान आहे, आणि आमच्या इथे जवळपास आहे ना छोटे छोटे स्पॉटसुद्धा आहे, तरीसुद्धा आम्ही जात नाही कारण घ्यायला वेळच मिळत नाही. आणि असं क्लायमेट झालं का असं वाटतं कुठेतरी फिरून यावं, खूप छान वाटतं. आणि मला पावसात भिजायला वगैरे आवडत नाही, पण मला असं कारमध्ये बसून वगैरे म्हणजे जाऊन असं बाहेर फिरायला खूप आवडतं, पण असं भिजायला वगैरे अजिबात आवडत नाही. सो आता आमचा एक प्लॅन आहे ॲनिव्हर्सरीच्या वेळेसच, तर आम्ही जाणार आहोत. तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला कळेलच पुढे. ह्यांना म्हटलं पण वन डे तरी जाऊन येऊयात. सो तुम्हाला समजेलच पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये. सो इथे मस्त अशी माझी आता वांग्याचं भरीत झालेलं आहे बघा. कोथिंबीर टाकली खूप जास्त, आणि हे टाकायचं, त्याच्यात लसूण टाकायचं जास्त, त्याच्याने खूप छान टेस्ट होतं. सो आता थोड्या वेळ बसली, कारण की मी 5:30 वाजल्यापासून कंटिन्यू उभी होती. आता वाजले आहेत 7:30. तर माझं वड्या शिजवून झालेल्या आहेत, आणि काय म्हणतो आपण वांग्याचं भरीत झालेलं आहे, आणि हे मुगाच्या डाळीचे भजे. कशी दिसते आज अचानक आज हेअर वॉश केला ना म्हणून तशी वाटतात. मुगाच्या डाळीचे भज्याचं पीठ पण करून झालेलं आहे, आणि आता मी व्हेज पुलाव बनवणार आहे, आणि चपात्या बाकी आहेत. तर आता मी आधी व्हेज पुलाव बनवायला घेते आणि चपात्या नंतर करेन. हो, तुम्हाला वड्या दाखवायची तर राहूनच गेल्या. हे अशा काहीशा वड्या झाल्यात मस्त अशा. हो, परत एकदा व्ह्यू, आणि पाऊस चालूच आहे. ह्याच्यात तुम्हाला मे बी समजत नसेल, पण पाऊस चालू आहे अजून. क्लायमेट खूप छान झालेलं आहे बाहेर. तर आज मी थोडा वेगळ्या पद्धतीचा राईस बनवणार आहे. मी ते लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे, वाटाणा आणि कांदा टॅमॅटो तेल आता टाकलेलं आहे. आता बनवायला घेते, कसं बनवते मी तुम्हाला सांगते. तर इथे मी बिर्याणीचा राईस घेतलेला आहे, आणि आता इथे वाटाणा, कांदा, टॅमॅटो, जिरे, मोहरीचं फोडणी दिली मस्त अशी, आणि आता हे वाटण टाकणार आहे. सारंग मस्त खेळतोय त्याचे बाबा बसले टी व्ही बघा फोनमध्ये. तर यात मी फक्त हळद आणि धना पावडरच टाकलेली आहे, कारण की मी लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं होतं. तर मी ह्याच्यात लाल मिरची पावडर वगैरे काहीच टाकलेली नाही, फक्त हळद आणि धना पावडर. तर वड्याला खूप मस्त झालेल्या आहेत. आता ह्यातल्या मी थोडेच आज तळेल, आणि उद्या थोडेफार आमच्यासाठी ठेवणार आहे. माझ्या जर तोंडातच पाणी यायला लागलं तुमच्याशी बोलते, तर खूप छान झालेले आहेत. आता हे कापून घेते आणि गरम गरम तळेल जेव्हा जेवायला बसू तेव्हा. सो आता पापड वगैरे तळलेत, आणि आता वड्या काढते मी. इकडे वड्या इकडे एवढ्या काढून झाले. दादा आणि अनामिका आलेले आहेत ऑलरेडी मगाशीच.
हाय काय आमचा विषय सुरू आहे. पुरुष हा गाडी घेतो, घर घेतो, हो. सगळं घेतो. कोणासाठी घेतो? आमच्यासाठी बायका पोरांसाठी. आमच्यासाठी, बायका हा. पोरांसाठी. हा. हे agree नाही करत आहे त्याला. नाही agree करत आहे. पण त्यात तुमची पण मज्जा असते ना. कारला आमची काय मज्जा. घ्यायचं त्यांना असतं. हा. त्यांचं डिस्कशन चालू आहे तर मी आता पटपट करून घेते. तुला हे खायचे होते ना म्हणून बनवलं. मस्त झालं एकदम सगळं. आता अजून पुलाव टाक. मी पुलाव आज वेगळ्या टाईपचं बनवलाय जरा. पुलाव हो पुलाव पण झाला माझा. तो बघा बनवला तू? वा डिश बनवून देते. थोडं थोडं सगळं त्याच्यामध्ये. पुलाव दाखव ना. मी पुलाव बनवलाय. पापड पण तळले. पडशील हळूच. मस्त. काय बरं? सो आज मी एवढं सगळं बनवलेलं आहे. सगळं अनामिकाच्या फेवरेट आहे. आयो अनामिका जा बस बाळ. माझा एक फोटो काढा ना थंबनेल ठेवायला. मस्त. लवकर या. हे जसं मला केळवणसारखं वाटायला लागलं ना. हो ना. अजून डेकोरेशन करायला पाहिजे होतं. मग केवळच झालं असतं. आम्हाला दादाची रिॲक्शन. दादा शेजारी जाऊन बसा. Oh my God! कुठे आलो आपण? खाली खाली आलो. किती पदार्थ बनवले स्नेहाच्या. काय काय बनवलं? जबरदस्त, एक नंबर. कोथिंबीर वडी, भरीत, मसाला भात, पापड, लोणचं. फक्त तुझ्यासाठी एक फक्त नंबर. तुझ्यासाठी. जबरदस्त. का तुझ्यासाठी नाही? आहे बघ, त्यांचं काय पण चालेल. माझ्यासाठी एवढे लाड नसते केले. एखाद दोन बनवले असते पण तुझ्या याच्यासाठी केलं सगळं. बाळासाठी केलंय आणि स्पेशल. मस्त झालं. मस्त झालं. छान झालं. दादांनी अजून टेस्ट नाही केलं. बसा तुम्ही. मी पण बसते आता लगेच. हा ताट करते ना माझं. होय चलो. ओ बाय गुड नाईट. 11 वाजले आता. Yes. नाही तुझं आशीला मी येतो ना भेटायला परवा. कधी जाशील मला सांगशील फक्त मम्मी आली. संडेला. हा. ए माऊ काका चालले बेटा. बाय कर. बाय कर त्यांना. बाय. चलो बाय गुड नाईट. सो आत्ताच गेले संग्राम दादा आणि अनामिका. जेवण केलं मस्त पोटभर आणि आम्ही जेवायला 9 वाजता बसलो होतो आणि आता 11 वाजले. 2 तास मस्त आम्ही गप्पा मारत बसलो, टाइमपास केला आणि आता ते गेले घरी. तर हा ब्लॉग मी ते एंड करते आहे. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.